परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। बीजू का हाँ बस 22 फोटो कृष्णाचा फोटो आहे. किती हेडिंग सांगितलं होतं रात्री? 279. 279 ना. फोटो असेल. हो फोटो आहे खरंच आहे. सर्व अनात्म पदार्थ का क्रमशः ब्रह्मविषय लेखन सगळ्याच अनात्म पदार्थ जेवढे म्हणजे फक्त सांग त्रिभुवन सर्व म्हणजे त्रिभुवन घेते. अनात्म म्हणजे जगत. अनात्म हे पद मिथ्या पदार्थाचं वाचक आहे आणि ते मिथ्या पदार्थ म्हणजे की सगळं त्रिभुवन घ्यायचं असतं आणि त्याच्या ब्रह्माची लय ब्रह्मावताचे स्वरूप ब्रह्मामध्ये लीन होता थे. यह चिंतन करे के पंचकडे भूतन कावे यह चिंतन करे. आता हे चिंतन करायचे सगळे अनात्म पदार्थ ब्रह्माच्या ठिकाणी लीन होतात. तसंच जे असणारे बाकीचे पदार्थ अपंचीकृत असणारे भूत त्याच्या ठिकाणी लय होतं. पृथ्वी जल का कार्य आहे. याचे जल स्वरूप आहे. पृथ्वी जलाचे कार्य म्हणून ते पृथ्वी जल रूप आहे. तेजस कार्य जल तेज स्वरूप आहे. तेजस कार्य जल आहे म्हणून जल हे तेज स्वरूप आहे. तेज वायु का कार्य होने से वायु स्वरूप आहे. तेज ही वायूचं कार्य असं म्हणजे वायु स्वरूप आहे. आकाश का कार्य वायु आकाश रूप आहे. आकाशाचं कार्य वायू असल्यामुळे वायू आकाश रूप आहे. तमगुण प्रधान प्रकृति का कार्य आकाश
प्रकृती स्वरूप आहे आणि तमगुणाचं कार्य प्रकृतीचं आकाश असल्यामुळे आकाश हे प्रकृती रूप आहे. आणि तमगुण प्रधान प्रकृती का कार्य आकाश प्रकृती स्वरूप. तमगुण कार्य प्रकृतीचं असल्याने आकाश प्रकृती स्वरूप आहे. आकाश हे प्रकृतीच्या तमगुणाचं कार्य असल्यामुळे ते आकाश प्रकृती रूप आहे. और माया की अवस्था विशेष भी प्रकृती आहे आणि मायाची अवस्था विशेष, मायाचा अवस्था विशेष म्हणजे विशेष स्वरूप म्हणजे स्थूल. माया ही सूक्ष्म आहे आणि प्रकृती ही स्थूल आहे. कारण प्रकृती ही पंचमहाभूतात्मक कळले जाते. माया की अवस्था विशेष ही प्रकृती, मायाची अवस्था विशेष असणारे म्हणजे मायाची स्थूल अवस्था असणारी ती प्रकृती आहे. याते म्हणून प्रकृती माया रूप आहे. म्हणून प्रकृती कोण रूप आहे? माया रूप आहे. प्रकृती स्थूल आहे आणि त्या प्रकृतीचं कार्य माया आहे आणि प्रकृती मायामध्ये लीन आहे. याते म्हणून माया रूप आकाश माया की अवस्था रूप ही प्रकृती आहे. याते प्रकृती माया रूप हे झालं ना. एक वस्तू के प्रधान प्रकृती माया अविद्या अज्ञान शक्ती नाम आहे. एकाच वस्तूचे हे 5 नाव आहेत. गुरुजींनी सांगितलं माया हे अघटित करून दाखवणारी, तिच्या करण्याला मेळ नाही. अघटित करून दाखवत नसलेले दाखवते ती माया आणि ती लवकर कळत नाही ती माया. आणि प्रकृती हे कळते विचाराने. त्रिगुणात्मक साम्य अवस्था, त्रिगुण साम्य अवस्थेचे कार्य पंचमहाभूत आहेत म्हणून प्रकृती लवकर कळल्या जाते. कोणती? मायाची स्थूल अवस्था. कळलं? माया हे सांगितले. अविद्या, त्या मायाचंच अविद्या नाव आहे. पण अविद्या ज्यावेळेस पद येईल त्यावेळेस संकुचितपणा दाखवते, त्यावेळेस जीव दशा सिद्ध करते अविद्या असल्यामुळे. आणि विज्ञान निवृत्त होतं म्हणून ती अविद्या. अज्ञान, अज्ञान म्हणजे स्वरूपाला काही कळू देत ही मायाच, पण अज्ञान म्हणजे माया आणि ते अज्ञान हे स्वरूपाला कळू देत नाही म्हणून त्याच मायाला अज्ञान ह्या नावाने संबोधलं जातं. कळू देत नाही ना. शक्ती हे नाम आहे आणि सगळे नाव 5 6 त्या मायाचेच नाव आहे. शक्ती, शक्ती म्हणजे मायातून पार पडणं अवघड आहे म्हणून ती शक्ती म्हणायची. शक्ती भगवंताची शक्ती. मम मायात जोरात आहे. भगवंताची शक्ती ओळखणं, त्याच्यातून पार पडणं शक्यता कमी आहे म्हणून त्या मायाला शक्ती असं म्हणतात. आणि शक्ती या शब्दात त्याला एकच ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ते शक्ती नाहीशी होत नाही. नाहीतर अज्ञानरूपी जी शक्ती आहे ती सगळ्याला पालतं कोणाला कळू देत नाही अशी ती शक्ती आहे. अशी जरी शक्ती असली तरी खास ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, निळोबाराय अधिक असणारे माणसं महात्मे, त्यांचे जर आपण इमानाने झालो तर एवढी शक्ती असली तरी काही करत नाही, काहीच करत नाही. जर त्यांचे जर त्याच्या अंगावर जसा तिळ आहे तशी ही शक्ती अंगावर तिळ आहे एवढे त्यांचं झालं तर. आणि नाही जर झालं मग डोंगरापेक्षाही डोंगर आहे. असे दोन्ही भाग आहेत. म्हणून इथं शक्ती का नाव दिलं तर सामान्य लोकाला, विद्वान लोकाला, पंडित लोकाला, विद्वान लोकाला, भक्त लोकाला, कलावंत लोकाला, 14 विद्या 64 कला असणाऱ्या लोकाला अवघड आहे. ही जगात यांची कृती आहे.
पण जगाच्या बाहेर हे ब्रह्म आहे. जगात आणि जगाच्या बाहेर त्याला मन ही जग आहे, ते त्याच्या बाहेरच. हो, मन जग आहे, मन माया आहे, मन प्रकृती आहे, मन अज्ञान आहे, मन अविद्या आहे, मन शक्ती आहे. आणि हे मन तुझ्यावर जगले, तुझ्यामुळे मनाला अस्तित्व आहे, तुझ्यामुळे मनाला ज्ञान आहे, आणि तुझ्यामुळे मनाला आनंद आहे. म्हणून त्या मनाला दृश्य कर म्हणजे काम लागलं. पण ते मनच कळलं नाही. हे सगळं मनाला नाव आहे तेवढे कळण्याकरता. वास्तविक अभ्यासाच्या दृष्टीनं हे मन वायूचं कार्य आहे, अंतःकरण आकाशाचं कार्य आहे, बुद्धी तेजाचं कार्य आहे, चित्त जलाचं कार्य आहे, अहंकार पृथ्वीचं कार्य आहे. हे आपापल्या तत्वामध्ये लीन होतं. परंतु हे सगळं माया कार्य आहे. आणि माया कार्य करण्याकरता त्यांनी सोपं नाव दिले. पण हे सगळे कार्य कोणाचं? माया. माया कसं आहे? सोपं आहे. सांग मन कसं उत्पन्न होतं ते होतंय का नाही? कळू देते का? संकल्प कसं होतं कळू देते का? संकल्प झालं कळत असेल, पण होताना मी मायाचा विचार सांगायला लागलो. संकल्प झाल्यावर कळतो, पण संकल्प निर्माण होताना म्हणून संकल्पाची उत्पत्ती नाही, अनिर्वृत्ती नाही. प्रतीती आहे तवरच आहे. जेव्हा वास्तविक त्याला उत्पत्तीला कारणच नाही. ते पुढच्या भूमिकेत कळेल, आज नाही कळायचं. आणि कळलं तर बरंच आहे. आम्हाला काय तत्वनिष्ठवान जगत नाही असं कळावं, एवढं करता चिंतन आहे. आणि अनुभव करता एकच संकल्पन द्रष्टा. त्याच्यात हे सगळं खेळतं येतं. संकल्पन द्रष्टा नाही कळलं की काही जरी खेळलं तरी लाभ होत नाही. वर्म नाही कळलं तर काय लाभ होईल? आणि वर्म म्हणजे दृश्य द्रष्टा. साक्षी चेतन तो संबंध दृश्य आहे. त्या मनाला माया, त्या मनाला अविद्या, त्या मनाला शक्ती, त्या मनाला प्राधान्य, त्या मनाला प्रकृती, हे सगळं त्यालाच नाव आहे. ते जवळ जर घेतलं तर असं जमते का? एका वस्तूचे एवढे नाव होतं प्रधान. काय? पहिलं प्रधान आहे. प्रधान म्हणजे विचाराशिवाय निवृत्त होतच नाही. कसं नाही? यज्ञ कर, जप कर, विद्वान हो, समाधीला, देवाला बोल, नाही म्हणून तो प्रधान. प्रधान म्हणजे काय? एकच ब्रह्मवेत्त्या पुरुषा पुढेशी नाही, बाकीचे सगळे याला कळूच देत नाही. प्रधान या शब्दाचा अर्थ आणखी कळण्याकरता खरं वाटणं. प्रधान म्हणजे स्थायी वाटणं. असं त्याचा अर्थ. पण हे एकच नाव आहे प्रधान. झालं ना? चला. सर्व कार्य को अपने में लीन करके प्रलय में स्थित उदासीन स्वरूप को प्रधान कहिए. आता प्रधान कशाला म्हणायचं? बघ खाली विचार. प्रधान म्हणजे सगळे आला, सर्व कार्य. सर्व कार्य म्हणजे नंतर त्रिभुवन त्यात सगळं आलं. पंचमहाभूताचे आज्ञान सगळं आलं. म्हणून काय लिहितं खूप प्रधान कशाला म्हणायचं? तो सर्व कार्य को अपने में लीन करके प्रलय में स्थित. प्रलय म्हणजे काही नाही अशी स्थिती राहते. आणि उदासीन
आणि स्थित असलं तरी प्रकृति उदासीन म्हणजे मी करते आहे असं नाही. स्वरूप को उदासीन स्वरूप को प्रधान करे आणि ते उदास आहे कळत नाही म्हणून ते प्रधान आहे. कशा प्रलयाच्या काळात हे सगळं जग चिचकलेलं होतं. सृष्टि के उदासीन योग्य तमगुण प्रधान स्वरूप को प्रकृती करे. आता उदासीन कशाला म्हणायचं तर सृष्टीच्या उपादान कारण योग्य असणारा तमगुण ही प्रधान स्वरूपाने प्रकृती आहे. तमगुण योग्य असणारा ते स्वरूपाने प्रकृती रूप आहे. प्रकृती का म्हणायचं जगाचं कारण आहे म्हणून म्हणायचं. ते त्रिभुवन निर्माण करते म्हणून ते प्रकृती म्हणायचं. आता प्रकृती टीप आहे. जिससे प्रकर्षण करी सर्व जगत करी है ऐसी जो सृष्टि का उपादान कारण सब प्रकृती करे. आणि सृष्टीचे निर्माण करणारे विक्षेप रूपाने दाखवणारे त्याला काय म्हणायचं उपादान कारण कशाचं त्रिभुवनाचं नाम सृष्टीचं सो प्रकृती त्याला काय म्हणायचं प्रकृती. तेव्हा जो सगुण और कृत जो रजगुण तिनके सहित तीन जो तमगुण सो तमगुण प्रधान स्वरूप प्रकृती. तेव्हा सत्वगुण आणि तमगुण या तीन गुणामध्ये तमगुण प्रधान असणारी प्रकृतीला तमगुण प्रधान असल्यामुळे तिला प्रकृती म्हणायचं असं सांगितलं. जैसे देश कार्याधिक सामग्री विना दुर्घट पदार्थ की इंद्रिय जाल से उत्पत्ति हुए है सो काय मजा रे. कहा इंद्रिय जाल को माया करे है कैसे असंग अद्वितीय ब्रह्म में इच्छेद अधिक दुर्घट है तिनको करे याचे माया करे. काय रे फार मोठं चिंतन आहे. माया का म्हणायचं तर इंद्रजाल आहे. आता इंद्रजाल तुला माहित नाही. ते जादूवाले असतात. ते जादूवाल्याचे प्रयोग सांगतो तुला. ते कसे करतात मातीचा उपाय करतात. मातीचा उपाय होणं शक्य आहे का पण मातीचा उपाय करून ह्याला इंद्रजाल म्हणायचं. जादूवाला त्याला इंद्रजाल म्हणावं. इंद्रजाल म्हणजे काही नसं दाखवणार. एक शास्त्रीय उदाहरण सांगू का. द्रौपदी एकटीच बसली होती आणि दुर्योधन तिच्याकडे निघाला. पण इंद्रजाल कसं असतं हे सांगायला लागलं बरं का. तर त्याला परत हे वाटलं पाणी वाटायचं पाण्यात बोडायचं आणि पाणी वाटलं परत आपटायचा इंद्रजाल. तसा तुमच्याजवळ इंद्रजाल आहे. तुम्हाला खोट्याला खरं दाखवत ही इंद्रजाल कळलं तर सांगू. देहाआधी काय खरा देह संबंधित पसार बुजवणीचं रसन तसे भासत तसे हे खोटं असून खरं वाटतं ही इंद्रजाल. महाराज काय म्हणतात देहाआधी काय खरा देह संबंधित पसारा बुजगावाने चोर रखेन तसे भासत तसे. बुजगावनं चोराला कोणीतरी राखणार असं वाटतं ते असतं बुजगावनं. पण चोराला हरला काय वाटतं खरं. मग खोट्याला खरं वाटतं हे इंद्रजाल. मग आता हे जहाजिक जगत खरं खोटं वाटते कसं ते तुझं इंद्रजाल बस ना. आता हिचं नाव माया.
आता त्याचा विशेष खुलासा केला बघ, खूप महत्वाचा विशेष खुलासा. माया तैसे त्याचप्रमाणे असंग अद्वैते बोध ब्रह्म में इच्छा देख दुर्घट है तिनको करे है. अद्वैत असणारा परमात्मा, अद्वैत असणारं ब्रह्म, असंग असणारं ब्रह्म, काय गोड आहे. असंग असणारं ब्रह्म, अद्वैत म्हणजे स्वगत सच्चिदानंद विजातीय भेदरहित असणारं असं ब्रह्म, स्वगत स्वजातीय विजातीय त्रिविध भेदरहित असणारं असं ब्रह्म. त्या ब्रह्म त्या ठिकाणी इच्छादित दुर्घट आहे तिनको करे है. अशी इच्छा रहित पुरुषाला त्याला काय करतं, इच्छा निर्माण करतो. त्या ब्रह्माच्या ठिकाणी इच्छा निर्माण करते ही दुर्घट माया. त्याला एक उदाहरण सांगू का? करण्याकरता करू नको. उदाहरण असं, उदाहरण नाही, अनुभवच आहे. गुरुजींचं आपल्या महिमेत राहावं, पण आबाने बाकीचे मला माहिती. शीतकचे इंद्रजाल काही नाही त्यांच्याकडे. तुम्ही असंग आहात, तुम्ही व्यापक आहात, तुम्ही ब्रह्मरूप आहात, पण इच्छा आहे किंवा नाही. इच्छा म्हणजे की इंद्रजाल आहे. तुम्ही असे असूनही, असे असूनही तुम्हाला इच्छा वासना होते का नाही, ही इंद्रजाल आहे. नाही का? फार मोठं खेळ गमतीचा. सावध राहिल्यावर ही कळेल. नुसतं कर्मणू काय हुशार आहे चांगले हे म्हणून जमत नाही याला. त्याला नेहमी आपण स्वरूप पाहून खाली कसं इच्छा, की मी इच्छा कशी काम आहे, तिथे इच्छाच नाही पण तिथे इच्छाच दाखवत ही इंद्रजाल. तुम्ही सुख स्वरूप आहात, तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, तुम्ही सत्स्वरूप त्रिकाल आबाधित आहात, पण हे कुठं कळायला लागले. आणि ही तर एक इच्छा झाली बस, तिला ढालगज म्हणतात. ती आहे माया. नाचरा आहे का भारूड आहे. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते काही का व तेरे तेरे ते. एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. इंद्र देखत म्हणे भावले अमरपूर घरतीचे. तिने ढालगज पहिले शून्य होतं. शून्य म्हणजे कोणता विषय नाही, नुसतं अद्वैत शुद्ध स्वरूप होतं. पण तिथे इच्छा नव्हती, ढालगज झाली बाई. आणि तिने एवढी ख्याती केली, तिने एवढी ती प्रसिद्ध केली की ते ब्रह्मकडे जाऊ दिला. आणि तिथे एक विशेष संबंध इंद्रजाल सांग हिचा पहिले कुठेच नव्हतं. तिने बापते दादल्या केला. म्हणजे काय, ज्याच्यावर जगल्या जाते ते बाप असतो. आणि कोण वाईट म्हणून या बोला, तो जन्माला ती याची उदरी. हे इंद्रजालावर चहा बंगर काही नसून काय ते दाखवणं, काही नसून काही दाखवणं, हे तर नाव इंद्रजाल. आणि हे इंद्रजाल गोरखनाथ मग चंद्रनाथाने पायाखाली तोडवलं होतं. कोणत्या योग्यतेत असणारे गुरुजी झाले, आबा झाले, ह्यांनी पायाखाली तोडवलं. बाकी इंद्रजाल कोणाला कळाला, ना शास्त्रीला, ना पौराणिकाला, पंडिताला. तो ब्रह्मा आहेस का शास्त्री आहेस, तो ब्रह्मा आहेस का करता कीर्तन करणार आहेस, काय विषय नाही म्हणा. इंद्रजाल कीर्तन साक्षी करतं का अंतकरण करतं, वाटतंय का? त्यामुळे येतं खाली. मला समाज सुधारायचा इंद्रजाल हे कुठं कळायला लागलं.
इंद्रजाळ कळलं की तू मुक्तच आहे. आणि इंद्रजाळ म्हणजे नसून दाखवणं. नव्हतेशी कैसे झाले रे खेळ्या, नाही ते दिसू लागले, आरोप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे ही इंद्रजाळ. हे साधं जगत इंद्रजाळ आहे. कळलं नाही, ह्याला श्री गुरुचाच व्हावं लागतं, त्याला भगवंताची कृपा व्हावी लागते, त्याला शास्त्राची कृपा व्हायला पाहिजे, मी अंतकरणाची कृपा व्हायला पाहिजे. इंद्रजाळ गीता कीर्तन कळलं. मग इंद्रजाळ एका शब्द सांगायचं असं ते नाही ते दाखवतं, नाही ते दाखवतं. म्हणून आणखीन का मग मला आठवतं, गुरुजींनी खूप सांगावं. चिंचाच्या पानावर ब्रह्मण रचेल, आधी कळ समग पाया रे. कशावर? चिंचाच्या पानावर एक ब्रह्मांड रचले, आधी कळ समग पाया रे ही इंद्रजाळ. चिंचाचं पान म्हणजे अविद्या, चिंचाचं पान म्हणजे माया, चिंचाचं पान म्हणजे अज्ञान, चिंचाचं पान म्हणजे अविद्या, चिंचाचं पान म्हणजे प्रकृती, चिंचाचं पान म्हणजे प्रधान. ह्या चिंचाच्या पानावर ब्रह्मांड त्रिभुवन रचलाय, हे इंद्रजाळ. काय कळायला विषयात आहे? कळल्यावर ते गुरुजींच कळलं, गुरुजी साथ केलं नाही बाकी चालत. मग मायाच दोरत भगवंतच म्हणतो, अरे माझी माया खूप कठीण आहे, वज्र भेद भावही कठीण, वज्र भेद पहिलं छदेव मायादार आहे. मायादारीचं पार त्याला माऊली सांगते. सांगतो तुला, मला तुम्हाला कळलं कसं हा प्रश्न उपस्थित होतो मनाशी. तुला हार्नेस पिल्लू माहित नाही, वाघुर बी माहित नाही, म्हणजे तुला कोणतं उदाहरण हे समोर आहे. भेकर हे बी तुला नाही कळत, तुला दुसरं कळेल. हिमालय पर्वत, गोगलगाय माहित आहे ना? त्या गोगलगायच्या शेपटेने किंवा गोगलगायच्या पुढे शिंगा असतो ना छोटू, त्याने ते उचलून फेकून त्याला सध्या आहे का? पण त्या गोगलगायनेच परत फेकून दिला, हीच नाव इंद्रजाळ आहे. ते कसं? गोगलगायसारखी माया आहे, गोगलगायसारखी, आणि त्याने ब्रह्म कळू दिला, डोंगर फेकून दिला, हिचं नाव इंद्रजाळ आहे. सुख कळू द्यायला लागले का? सुख स्वरूप आहेत का नाही? मग सुखाकरता प्रयत्न चालू आहेत का नाही? सगळे जीवाचे सुखाकरता प्रयत्न, हीच नाव इंद्रजाळ आहे. सुख कळायचं का प्रयत्न मिळवायचं? हिचं नाव इंद्रजाळ आहे. म्हणजे हिचं नाव माया आहे. ते कळू देत नाही, ते दाखवतो. तो आत्मा आहे का, स्त्री आहेस का, पुरुष आहेस? काय वाटतं? खरं हिचं नाव माया आहे, हिचं नाव इंद्रजाळ आहे. साधन आहे हे. याला आग लावलं की प्रपंचाला तेव्हाही कळत असतं. आपण हाते लावण्या संसार आगे मागून त्यात पाहू नये, तेव्हा ही इंद्रजाळ कळल. तुकोबार आपुलेने हाते लावणी आगे, हाताने काळजी ठेवावं लागते, पेटून द्यावं लागतं संसार, आणि मग हे ते मजा आहे. आता मनाला विचारा कुठं कुठं काय काय आहे ते, कुठे सत्याचं आहे, कुठे नात्याचं आहे, हे सगळं तिथं इंद्रजाळ आहे. वेळाने इंद्रजाळ कळू देत नसतं. खूप मजा आहे. नाही ते दाखवते सांगतो इंद्रिय. आता पतीची आरोपणे
पते म्हणजे सच्चिदान स्वरूप, ती आरोप आहे. लाजणी अंगाचे मिरवणे, ती त्याची पत्नी ती लाजली, आपला मालक असा भोळ आहे म्हणून गुरुजींनी सांगावं. तो का सांग तुला, गुरुजी फार मोठा. गुरुजीला जोड, गुरुजी माझ्यासारख्याचा पात्याचा उद्धार केला. नाही तरी कळायला मी सांगायला, आयुष्य गेले तरी नाही कळत. तो आत्मा म्हणल्यावर बाकी तो कुठे कुठे नाही वाटतच नाही. नाही किती सांगितलं ते अनुभवायचं झालं. एक असं एक वाटत ते खोटं खोटं वाटत नाही, ती इंद्रजाल. आणि ही कोण आहे ती, ही माया. असंग ब्रह्म अद्वितीय ब्रह्म में इच्छादीक दुर्घट है, तिनको करे है. असं अद्वितीय ब्रह्म रूप असंग निर्विकार असणारा त्या परमात्मा नाम नाही तुझं स्वरूप, तिथे काय करते, इच्छा निर्माण करते, स्फूर्ती निर्माण करते, आणि ती दुर्घट आहे. दुर्घट म्हणजे कळायला कठीण, नाही सहायला कठीण. सांगू तुम्हाला, वासना नाहीच करायला काय करावं लागेल. वासना नाहीच करायला काय करावं लागेल. तुकोबारांनी सांगितलं करावं लागेल. काय ब्रह्म असे चरण वासना निर्माण सकळ जाते. ब्रह्मरसगुडी त्याशी फावले, ब्रह्मानंद त्याला प्राप्त झाला. वासना निर्माण समोर जाते, याची वासना नाहीशी झाली त्याला ब्रह्मप्राप्ती. आणि ही वासना म्हणजे इंद्रियजाळ, पण वासना इंद्रियजाळ नाहीसे करायला कठीण आहे. एक ठकले देवदर्शी, एक मोठमोठे ठकले. फार चिंतन आलं रे, पण काय करू. तिथं आनंदीसारखं पाहिजे, आणि इथं नारायण पाहिजे ऐकायला, नाहीतर त्याच्यानंतर ऐकायला पाहिजे. अधिकारी माझ्या येत नाही. शूर लोकांची शूराची किंमत असते, हिजडीची सूर्याची किंमत नसते. शूर आणि हिजडा ह्याचे बरोबर नसते. असं ते शूराला शूर मिळाले तरच त्या युद्धामध्ये योग्य. शूराला हिर मिळाला नाही जमत. तसं हे का अधिकारी हे शूर आहे. त्याला साधनचं तुष्ट शूर आहे. संसाराला आग लावली शूर आहे. चित्त प्रपंचात विकलं शूर आहे. विषयाची इच्छा होत नाही शूर आहे. ही शूर आहे. जिंकावा संसार या नाव शूर आहे. जिंकावा संसार या नाव बोलीची शूर येत त्या अहंकाराचे घोडे. ज्यांनी संसार जिंकला ते शूर आहे. नाही तर सगळ्यावर अहंकार नावाचं घोडं, अहंकार नावाचं हे आहे. आणि तुम्ही अहंकार नावाचे घोड मिळत. अहंकार हे तुम्ही मनरूपाने घोडे, त्याच्यावर अहंकारी स्वार झाला. वेर अहंकाराचे घोडे. वेर सगळे कसे आहेत अहंकाराचे. अहंकार स्वार आहे. वेर ते बापडे, ये दिनदुबळे करता. आणि ते समजतात. गुरुजींनी सांगावं हे विषय महत्वाचा आला रे, पण मला पुढे जाऊ वाटत ना. आणि तुला कळेल का नाही, तुझं ईश्वर कृपा तुझ्यावर हो. किती पती पत्नीचा जीव एक असला तर अमृत अनुभव मध्ये सांगितले कुठेच नाही आढळत. सांगतो तुला आवडीचे नाही सर्व भरे. माऊलीची वही गमतीच आहे रे. ऐक एवढं.
आवडीचे सरोवरे पालटुनी दंपती श्रे. आता हे का गुरुजी सांगा, किती जरी नवरा बायको प्रेम असलं, एक इडा दोघं तोडून खातील. एकाने एक इडा धरला तोडून त्याने दुसऱ्याने तो सोडून, तरी कमी प्रेम आहे. हो का शेवट ऐकून ना इंद्रजाल कसं आहे ते. आवडीचे सरोवर आहे म्हणजे प्रेमाच्या भरामध्ये दंपती पालटून शिरे. इथे अशी मौज आहे की किती जरी असलं तशी वयमधलं ही दोघं पती आणि पत्नी, कुटस आणि अविद्या ही पती पत्नी आहेत. ब्रह्मा आणि माया ही पती पत्नी आहेत. आता यांचा खेळ कसा आहे. आवडीचे सरोवर हे दोघं प्रेमात आले गुरुजी सांगायला. दंपती पालटी दुसरे ह्या दोघांनी एकमेकांची मुंडकीत उतरले आणि पत्नीच्या शिरावर पतीनं मुंडकं ठेवलं आणि पत्नीनं पतीच्या शिरावर मुंडकं ठेवलं. सांगा असं नाटक कुठं आहे. पण याचा सिद्धांत लई गोड आहे. हे दोघं वेगळे नाहीत, नुसते कल्पनेने वाटायला लागले. सोनं आणि अलंकार यात वेगळेपण आहे, पण वाटायला लागलं का नाही. तुम्ही काय म्हणून काढता अलंकार म्हणून, पण अलंकार असतात त्या काळी पिकवून आहे. तसं तुम्ही नामरूप हे अलंकार आहे का तुम्ही आत्मस्वरूप नाही. तिकडे घ्यायचं ते तिकडे नाही. हे ते कळत आहे लोकांना. आणि कळलं तर माझं बोलणं चुकीचं समजून घेतो परत. मग आता तो शरीर आहे का मन आहे ना. पण हे वाटवतं का नाही ते काही इंद्रिय म्हणून हे तर लिहिले असं. असंग अद्वैते ब्रह्ममे, असंग अद्वैते ब्रह्माच्या ठिकाणी इच्छाधिक दुर्घट आहे. मग इच्छाधिक दुर्घट आहे की नाही. निश्चय तो महात्मा आहे आणि इच्छावाला जीव आहे. मग कोणाला इच्छा नाही. ज्याला ब्रह्मानुभवाला त्यालाच इच्छा नाही. ब्रह्मवर्ष गुडे त्याची फावली वासना निमाली समजल्याची. ब्रह्मान त्यालाच प्राप्त झाला ज्याला वासना शिल्लक नाही राहिली. आणि वासना असले की इंद्रजाल आहेच. इंद्रजाल एका शब्दात लक्ष ठेवा, खोटं वाटत येत नाही. खोटं आहे खोटं. असावं अज्ञान, वाटावं ज्ञान, हे आहे अज्ञान. मग अज्ञान ज्ञान वाटणं हे इंद्रजाल आहे. आणि अनुभव करा. स्वर्गात जाणारे मूर्ख कसे येणारे. स्वर्गाला जाणारे मूर्ख कशाला. देवाला बोलणारे मूर्ख कशाला. समाधीला आणणारे मूर्ख कशाला. इंद्रजाल. का असं निर्वी कार्य क्रिया करायची गरजच काय तुला. इंद्रजाल. म्हणून तिथं अधिकारी लागतं. खरंच मजा. कर्मट्याला कळत नाही, उपासकाला कळत नाही, शास्त्रीय पंडिताला कळत नाही. सांग 15 अध्यायावर कोण बोलतंय. का बोलू नये. बरं बोलतही असेल तर 15 स्थिती इंद्रजाल. विषय सांगतो तुला. विषय सोडा आता. ते खूप आवडीचा विषय आणि गुरुजी खूप प्रेरणा माझ्यावर आहे. पण काय करू. आणि कुठवर आलं ते. अद्वितीय असंगाचे ब्रह्म इच्छाधिक दुर्घट आहे. किंतु करे त्याला याचे माया काय म्हणजे अद्वैत परमात्मा ब्रह्म त्याच्या ठिकाणी इच्छा निर्माण करतो. याला माया म्हणतात. स्वरूप आच्छादन करेल त्याचे आज्ञा करे. स्वरूप कळू देत नाही आच्छादन म्हणून केला. ब्रह्माला कळू देत नाही की आज्ञा.
ब्रह्मविद्येचे नाश होय याचे अविद्या काही आणि ब्रह्मज्ञानाने नाश म्हणून अविद्या म्हणायचं. हा स्वतंत्र कदे भी रहे नहीं किंतु चेतन के आश्रित ही रहे याची शक्ती कही आहे. आणि त्या मायाला शक्ती का म्हणायचं तर स्वतंत्र राहत नाही म्हणून ब्रह्माचे आश्रित आहे म्हणून शक्ती म्हणतो. इस रीति से प्रकृति आदि प्रधान से ही भेद याचे प्रधान रूप म्हणून अशा रीतीनं प्रकृती अधिक अनादि आहे ह्याच्या प्रकरण भेद असल्यामुळे त्याला प्रधान असं म्हणलेलं असं. जो तो प्रधान ब्रह्मचैतन्य शक्ती आणि ती प्रधान ब्रह्मचैतन्याची शक्ती जैसे पुरुष में सामर्थ्य रूप शक्ती पुरुष में भिन्न नाही. जस पुरुषा ठिकाणी हा शक्ती. आता तुम्ही ही वस्तू उचलता शक्ती ऐकलं तुम्ही कोणत्याही पदार्थ उचलते शक्तीशिवाय ती शक्ती तुमच्या वेगळी आहे का तुम्ही नाही शक्ती तुम्ही तुमच्या आश्रित ती शक्ती आहे म्हणून तिला शक्ती तुमच्या सत्याने ती शक्ती काम करते. सत्ता धरण्याची किती माय बाप सत्ता कोणाची आहे अधिष्ठान ब्रह्माची पण कुणाच्या सत्याने प्रकृती ही शक्ती आहे त्याच्या हे करते संबंधाने आणि ती शक्ती त्याला एकच ब्रह्मज्ञानी महात्मा त्या शक्तीला बाजूला ठेवतो बाकी ते सगळे त्या शक्तीच्या अधीन आहेत. झालं एवढे वस्तू पुढं बघू आणि ते स्वतंत्र कधी राहत नाही म्हणून इसी रीतीशी प्रकृती आधी प्रधानचेही भेद अशा रीतीने प्रकृती आणि अधिष्ठान ब्रह्म याचा भेद आहे. याचे प्रधान आहे प्रधान सो प्रधान ब्रह्मचैतन्य शक्ति के प्रधान ब्रह्म के आश्रय जान शक्ति जैसे पुरुष के सामर्थ्य शक्ति जैसे पुरुष भिन्न नहीं कैसे चेतन की प्रधान रूप शक्ति ब्रह्म से भिन्न नहीं तसे चैतन्य के क्षेत्र में ये शक्ति की ब्रह्म में वेगळे नाही. याचे प्रकारचे या प्रकारचे सर्व अनात्म पदार्थों का ब्रह्म विषय लय चिंतन आचरण. सो अद्वैत ब्रह्म मैं हूँ आणि ते अद्वैत ब्रह्म मीच आहे माझ्या ठिकाणी सगळं उत्पन्न माझ्या ठिकाणी यह चिंतन करना ध्यान और ज्ञान का भेद. आता 180 हेडिंग याच्या आधी थोडी टिप्पणी देऊ देतो. 180 पर्यंत आले विषय 200 का 100 280 लय चिंतन आलं रे. आता काय हे चिंतन आम्ही काय सांगू तुला याचे ऐकणारे नाही तर सांगणारे नाहीत. वाचून सांगणार सगळे पण अनुभवणे नाहीत सांगत. अनुभव महात्मा ही वेगळाच असतो. बघा उद्योग आवडता विषय निघाला कळलं तर आमचं काय म्हणणं जवळ आलं आधी अनाधिकारी तरी कसं म्हणावं काही जमत येत नाही. जेव्हा मी करतो सगळ्यात